शेवटी तुझ्याच हातून दूध प्यायलेत का बाबा? खरंच तुझं किती कौतुक करायचं मी. मुळात इतक्या वर्षांनी केवळ तुझ्यामुळे बाबा सापडले. तुझी हिंमत, तुझे प्रयत्न खरंच अलौकिक आहेत सखू. जीवावर उदार होऊन तू बाबांना बाहेर काढलंस. या घरावर मोठे उपकार केलेस तू सखू. अहो असं नका ना बोलू, मला अवघडल्यासारखं होतं. पण जे आहे ते आहेच ना सखू. ती खोली तुला बोलावते असं म्हणत होतीस, त्याचं कारण तेच असेल. पण पण बाबा त्या खोलीत आलेच कसे? बाबा त्या झपाटलेल्या खोलीतून बाहेर आले. मुळात बाबा त्या खोलीत जातीलच कशासाठी? ते घरात का येणार नाहीत? आणि इतके दिवस बाबा आत खोलीत होते तेव्हा तर भिंत नव्हती. मग ते बाहेर येण्याचा प्रयत्नच करत नव्हते की त्यांना आत कोणी डांबलं होतं? बाबा त्या खोलीत आहेत हे आपल्याला कसं कळलं नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जोपर्यंत मिळत नाहीत ना सखू, तोपर्यंत बाबांची पुन्हा भेट होणं जेवढं सुखावणार आहे ना, तेवढंच त्रास देणार आहे का? मिळतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मामांजी शुद्धीवर आल्यावर नक्की मिळतील. तुम्ही तीर सोडू नका. होय बाबाजी. ठीक आहे मनोरमे, ठीक आहे. आम्ही तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. उठ तू, उठ 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 उठ. तुला वाटतं ना आम्ही तुझ्या बरोबर असावं कायम? मग आम्ही तुझ्या बरोबरच राहू. पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल मनोरमे. पंतांना संपवावं लागेल. काय? अहो, काय बोलताय बाबाजी? कसंही असलं तरी माझं कुंकू आहे ते अबाधितच राहायला हवं. पुन्हा अशी गोष्ट बोलू नका. हो, समाजातलं सवाशींचं स्थान वेगळं असतं. तो माझा मान हिरावू नका बाबाजी. मनोरमे, तुझ्या सुरक्षेसाठीच बोलतोय आम्ही हे. तू हे ध्यानात घे ना की पंतांची बुद्धी अजून बी तल्लख आहे. त्यांना तू खोलीमध्ये डांबून ठेवलं महिनोन महिने. बाबाजी म्हणजे मी बी त्यात आहे मी त्यात. पण आम्हाला कोणी काही बोललं तर आम्हाला काही नाही का त्याचं? पण मनोरमे, तुला जर कोणी बोल लावले तर तुला चालणार आहे का ते? उजळ माथ्याने चार चौकात हिंडू शकणार आहेस का तू? बाहेर कोणाला तोंड दाखवशील का तू? बाहेरचं सोड ग. घरामध्ये तुझा सख्खा पोरगा दिगू, तो तुला फाडून खाईल. येतंय का ध्यानात? ठीक आहे, मग तूच सांग काय करायचं. नाही बाबाजी, ते मला नाही चालणार. कृपा करा, पण दुसरा मार्ग काढा. हात जोडते मी. बर, मग एक करशील. हा, पंतांना खोलीमध्ये जसं मुकबधीर ठेवलं होतं तसंच बाहेर ठेवावं लागेल. एखाद्या चालत्या बोलत्या प्रेतासारखं पंतांना वागवावं लागेल. त्यांनी काय बी बोलता कामा नये. जमल का? हो 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 बाबाजी, हे मला मान्य आहे. अहो, तुम्ही अजिबात धीर सोडू नका. आपण काही करून मामांजींना लवकरात लवकर बरं करू. मी खरं सांगू का, आपल्या माणसांचा सहवास असला, आपल्या माणसांची माया असली ना, की मामांजी लवकरात लवकर बरे होतील, ही मला खात्री आहे. हो सखू, आपलं प्रेम हेच त्यांचं औषध. दूध घेतलं म्हणजे हळूहळू सगळं सुरळीत होईल.
आपण बाबांची काळजी घेऊ. सखू, बाबा लवकरात लवकर बरे व्हायलाच हवं. मला इतका आनंद झालाय ना सखू. अहो, बघताय का, एवढा आवाज झाला तरी मामांजींवर काहीच परिणाम झाला नाही. दिगो दिगो, काय झालं? काय 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 पडलं? काय पडलं? केवढा मोठा आवाज झाला. काय पडलं काय रे? फुलपात्र पडलं. हा हा? पण दादा हल्ला नाही. बघू. म्हणजे दादा आहे ना? नाही तसं नाही रे. म्हणजे मोठा एवढा आवाज झाला ना, मला वाटलं दादा पाणी प्यायला उठला असेल आणि तोच पडला की काय. तुझ्या मनात वाईटच विचार येतात का रे? नाही रे दिगू, नाही रे. अरे माझा हेतू तसा नव्हता रे. आता मोठ्या भावाचं मी वाईट कसं चिंतेन रे. पण बघतोयस ना कसं कुठे काय सुरू आहे ते. सगळं विचित्र आहे रे बाबा. म्हणून आपली काळजी घेतलेली बरी. दादा, खरंच बाबांना अजिबात जाग कशी नाही आली? बाबा, बाबा, पेलाच्या तळाशी हे कसले कण? कसला तरी वेगळाच वास येतोय. म्हणजे दुधाबरोबर मामांजींच्या पोटात आणखीन काहीतरी गेलंय का? मनोरमे, आज तू पंतांना चूर्ण दिलंस, पण त्यानं होईल काय? 3-4 घटका पंत बेशुद्धीत राहतील, गुंगीत राहतील. पण तेवढं आपल्याला पुरेसं नाहीये मनोरमे. पंतांचा मेंदू जर बधीर राहिला हवा असल, त्यांना काय आठवू नये असं हवं असल, ते एकदम गपगार व्हायला पाहिजे असतील, तर ते जेव्हा त्या खोलीत बंद होते तेव्हा त्यांना जो काढा द्यायचो की नाही, तोच काढा पुण्यांदा पंतांना द्यावा लागल. त्या काढ्याच्या जीवावरच तर इतके दिवस पंत गप होती ना आतमध्ये.